हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. तर ना आज आत्ताच माझं स्वयंपाक वगैरे सगळं काय झालेलं आहे. ह्या इथं चपात्या केलेल्या आहेत आणि ह्या चपात्या आणि ही इकडे भाजी बनवलेली आहे. स्वयंपाक केलेला शेअर करावा. आता स्वयंपाक जस्ट झालेला आहे माझा पूर्ण. आता मुलं वगैरे येतीलच माझे स्कूलवरून, तर म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर मी कसं क्लीन ठेवते माझं घरनं आणि कशा पद्धतीनं एका तासामध्ये मी कसं मॅनेज करते किंवा कसं टापटीप किचन ठेवते ते शेअर करणार आहे. तर म्हटलं चला आधी हे दाखवते. स्वयंपाक झालेला आहे. आता हे झाकून घेते आणि ह्या पोळ्या पण थंड व्हायला ठेवते. थंड झाल्याच्या नंतर मग मी डब्यात भरून घेते. तर चला की मी ना पोळी पाट लाटणं जे आहे ना, तर मी ते रोजच घासत वगैरे बसत नाही बरं का. पाण्यामध्ये सारखं त्याला भिजवलं ना की ते फुगतं आणि मग काय होतं ना की त्याच्यावर पोळ्या वगैरे व्यवस्थित येत नाहीयेत. आणि मग आता वातावरण असं आहे की ते लवकर सुकत पण नाही. उन्हाळ्यात वगैरे म्हणलं तर एक दिवस आड करून मी असा धुवून वगैरे घेते. का मी जास्त ह्याला पाण्यात वगैरे नाही भिजवत, पण खूपच हे झालं ना तर मग मी मात्र हे करते. तर असा पोळीपाट वगैरे पुसून घेते आणि चपात्या केल्यामुळं हा माझा तवा गरमच आहे. तर गरम असल्यामुळं मी काय गरम गरम तव्याला पाण्यामध्ये टाकून देत नाही. कारण काय होतंय ना की पाण्यामध्ये म्हणजे मी जेव्हा तवा घ्यायला गेले होते तेव्हा त्या दादांनी सांगितलं होतं, पाण्यामध्ये गरम तवा जर का तुम्ही पाण्यात टाकला तर त्याला असा खोल खड्डा पडण्याची शक्यता असते. डायरेक्ट पाण्यात न भिजवता थंड होईपर्यंत इथे एका बाजूला ठेवून द्यायचं. असं तेच दळून वगैरे आणलेलं आहे गव्हाच्या पिठाचं. तर ते सुद्धा मी म्हणजे नाही का आता हे शिल्लक राहिलेलं पीठ बघा, कोणी कोणी काय करतं की त्याला त्याच्यासाठी वेगळा डब्बा करतं. राहिलेलं पीठ फेकून द्यायचं म्हटल्यावरती गहू वगैरे किती महाग झालेले आहेत, त्यामुळे मग देत असते. तर थोडा वेळ असंच ठेवते मी हे. आणि हे बघा, ही आहे कॅटली आपली. तर कॅटली बघा किती घाण झाली आहे. म्हणजे काय होतंय ना की पीठ वगैरे उडतं आपण हे करताना, तर हातोहात थोडस नाही का पुसून वगैरे घेतलं की मग त्याला पण खूप फरक पडतो. वगैरे एवढा घाण नाहीये, तर मी काय करते थोडस ओलं फडक आहे तर त्याच्याने थोडं पुसून घेते. काय करते त्या कोरड्या फडक्याने सुद्धा पुसून घेते. तर ना बघू शकता किचन किती क्लीन दिसत आहे तुम्हाला आता. तर थोड्याच वेळात मी ह्या बाजूचं सुद्धा आवरताना मी तुमच्याशी शेअर करते. तर ना मंडळी तुम्हाला दिसतच असेल की इथं ना थोडासा पसारा दिसतोय. तर हा पसारा काहीच नाहीये बरं का. हे सगळं रात्रीचं नाही का थोडस शिल्लक आहे. तर आता हे सुद्धा मी काढून घेते आणि ते सुद्धा घासून टाकते. आणि हे टिफिन आहे. तर हा टिफिन इथे ठेवून देते लगेचच. स्वयंपाक झाल्यानंतर जर का आपण ही क्लिनिंग केली ना तर आपल्याला खूप काय जड जात नाही आणि आहे असा पसारा व्यवस्थित दिसतो. पुन्हा आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा म्हटलं की मध्ये यायचं म्हटलं की उल्हास येतो. त्यामुळे आपण ही
व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित नीटनाटकं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्यालाच पुन्हा त्रास होणार नाही. तर मी तरी असं करते, तुम्ही कसं करता तेही मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आता मी काय करते, हे भाजी वगैरे जे केलेलं आहे ना, तर ते ह्या बाजूला लगेच ठेवून देते, जेणेकरून काय होतंय ना की किचन वरती पसारा वगैरे दिसत नाही. तर ह्या चपात्या मी झाकून घेते, पण थोड्याशा थंड होऊ देत म्हटलं. बघू शकता इथं आता मी थोडंसं पुसून वगैरे घेते. काय केलंय की इथं पाटावरती हे थोडा वेळ असं ठेवून देते, हे दळून वगैरे. तर चला आता झाडू वगैरे मारून घेते आणि थोडंसं घरात आपण थोडीशी जरी साफसफाई केली ना, तरी मनाला किती प्रसन्नता देऊन जाते. दिवस आपला खरंच चांगला जातो सकाळच्या वेळी जर का आपण ही सगळी कामं केली तर. आणि आपण ही कामं करतो तरी कशासाठी, आपलंच घर छान दिसावं, आपल्याच मनाला पुन्हा एकदा प्रसन्नता वाटावी, पुन्हा त्या जागी आपल्याला यावं वाटावं म्हणून. आणि ना मिक्सर तुम्हाला थोडं घाण दिसते ना, तर मिक्सरसाठी मी एक त्याच्यासाठी डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेऊन येते की मी कसं क्लीन करते. कपडे वगैरे आहेत ना, तर त्यांना धुवायला वगैरे टाकून देते. आता मी झाडू वगैरे मारून घेते सगळं. चला तर आता मी झाडू वगैरे मारून घेते. झाडू वगैरे मारल्याच्या नंतर लगेचच आपण घर वगैरे पुसायला घेऊया. घर पूर्ण पुसणार नाही आहे मी, काय किचनच पुसणार आहे, कारण सकाळ सकाळी मी सगळं बाहेरचं सगळं आवरून घेतल्याच्या नंतरच मध्ये आले होते. आणि मला आजमधलं हे मी स्वयंपाक केल्यानंतरचं काय करते, कसं ठेवते, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणून खरं तर मी हा अट्टास केला की व्हिडिओ वगैरे शूट करायचा. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटते असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर. मंडळी बघू शकता तुम्ही, मी किती छान असं क्लीन सगळं व्यवस्थित नीटनाटकं ठेवलेलं आहे. तर हे पिठाचा विषय राहिला, तर ते सायंकाळच्या वेळी मी थोडंसं गाळून वगैरे घेईन. आणि ते 3 डबे आणि हे पीठ वगैरे नाही का, मी तुम्हाला जसं म्हटलं की तांदूळ आणि गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ हे संपलेलं आहे. तर म्हटलं ह्या 3 डब्यांच्या सोबत ना घासून घ्यावे आणि नंतर पीठ सुद्धा गाळून घ्यावे, जेणेकरून ना प्रत्येकच वेळी गाळत बसलं की आपलं काय होतं ना की खूप उडतं हे म्हणजे किचनवर ह्याच्यावरती. तर बघा आता फायनल लुक माझ्या किचनचा.